नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचा विषय सुद्धा खूप जबरदस्त आहे, कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपलं आयुष्य जगत असताना ज्या आपल्या घरात सर्व गोष्टी येतात, म्हणजे टीव्ही असेल, फ्रीज असेल, सायकल असेल, मोटरसायकल असेल, कार असेल, ज्या आपण पैसे नसताना आपण लोनवर घेत असतो. तर या लोनची परिस्थिती म्हणजे लोन कुठल्या बँकांचं घ्यायला पाहिजे किंवा कुठल्या फायनान्सचं घ्यायला पाहिजे, ह्या पद्धतीत आपण आज डिटेल पाहणार आहोत. त्याच्यामुळं कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर पण करत जा. म्हणजे आपल्यामुळं एखाद्याला आणखी जर याच्यातून काही फायदा झाला तर ती चांगलीच गोष्ट आहे. तर चला मित्रांनो, आज आपण पाहूया की कुठलं लोन हे चांगल्या पद्धतीचे असतं. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे लोन असतात. एक बँक लोन देतात, म्हणजे त्याच्यामध्ये एसबीआय असेल, आयसीआयसी असेल, एचडीएफसी असेल, ॲक्सिस असेल, हे बँकिंग सेक्टर झालं. बँकिंग सेक्टरमध्ये काय असतं की कमी दराचं व्याज असतं आणि परतफेड सुद्धा चांगल्या पद्धतीची मोठी असते. रिड्यूस लोन असतं. कागदपत्र ही कडक तपासून घेतले जातात. सिक्युरिटी ही पूर्ण पाहिली जाते. म्हणजे बँक काय करते की तुमचं कमी दर असल्यामुळं हे सगळं तपासून घेते. आता दुसरं कोण लोन देतं की NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या. आता त्याच्यामध्ये काय आलं, प्रामुख्याने बजाज, टाटा कॅपिटल आहे, त्याच्यानंतर तुमचं मुथूट फायनान्स आहे, मनप्पुरम फायनान्स आहे, बरेच फायनान्स कंपन्या आहेत. आता मित्रांनो, मी तुम्हाला याच्या अगोदर एक गोष्ट सांगणार आहे. समजा आपण बऱ्याच वेळा व्हेइकल लोन घेत असतो किंवा कुठल्याही फायनान्स लोन घेत असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक दक्षता काय घ्यायची आहे की याच्यामध्ये हे एजंट जे असतात, हे एजंट आहे ना, तुम्हाला खूप फसवतात. कारण तुम्हाला समजा आता याच्यामध्ये 3 लाख लोन घ्यायचे. समजा तुम्ही एखादी फोर व्हीलर घेतलेली, तुम्हाला 3 लाख लोन घ्यायचे. एखादे गुड्स कॅरियर असेल, एखादी पिकअप व्हॅन असेल, पिकअप असेल, त्याच्यावरती तुम्हाला 3 लाख लोन घ्यायचे आणि तुमचे जर डॉक्युमेंट जुळत नसतील, तर मग मात्र हे एजंट काय करतात की तुम्हाला लोन मिळवून देण्यासाठी कागदोपत्राचा झोल झपाटा तर करतातच करतात. त्याच्यात त्या कंपनीची प्रोसेसिंग फी कमीत कमी 15,000 असते. त्या 3 लाखाच्या लोनमध्ये 15,000 असते. दुसरी गोष्ट, तुमचा इन्शुरन्स पण केला जातो त्याच्यामध्ये. म्हणजे जर सदरच्या 2-3 हप्त्यानंतर तुमच्या जीवाला काही झालं तर ते लोन हे इन्शुरन्स कंपनी भरून त्या टाटा किंवा बजाज जे काही कुठल्या फायनान्सचं लोन असेल त्यांना देते. आणि चौथी गोष्ट, हे जे सेटिंग करतात, म्हणजे खोटे ॲफिडेविट असतील काही किंवा त्यांच्यावरच्या सिनियर मॅनेजरला काही सेटिंग असेल, आणि ह्यांचं म्हणजे यांना तर ह्या एजंट लोकांना फायनान्स कडून तर पैसे मिळतात, पण हे आपल्याकडून सुद्धा 2% 3% असं उकळत असतात. म्हणजे बघा, एकंदरीत साधारणतः तुम्ही जर 3 लाख लोन घेणार असेल तर तुमच्यावरती 3,30,35,000 रुपयाचं लोन त्याच्यावरती होतं आणि त्याच्यावरती तुम्हाला बघा कमीत कमी 9 ते 26% हे व्याजदर आकारलं जातं. आणि हुकून चुकून जर तुमचा कधी हप्ता हुकला, म्हणजे हप्ता मिस झाला, तर त्याला जबरदस्त पेनल्टी असते. त्याच्यामुळं कुठल्याही कंपनीचं किंवा कुठल्याही बँकांचं लोन घेताना त्यांची पॅनल्टीची पद्धत काय आहे, त्यांचा व्याजदर म्हणजे जास्त रकमेवर कशा पद्धतीचा व्याजदर घेतात, किंवा तातडीचं आपण काय नॉन बँकिंग कडून घेत असेल फायनान्स कंपन्यांकडून, तर त्यांचा इंटरेस्ट रेट तपासा. आता क्रेडिट कार्डचे लोन जर तुम्ही म्हटले तर ते भयानक महाविचित्र लोन असतं. म्हणजे विचारांच्या पलीकडचे लोन ते त्यांचा वार्षिक जर तुम्ही पाहिलं तर 36% घेतात आणि जर ते चक्रवाढ व्याजा पद्धतीने घेतलं तर पुढचा माणूस 100% डुबण्या इतकं क्रेडिट कार्डचं लोन असतं. त्याच्यामुळे मित्रांनो, माझी एक सर्वस्वी तुम्हाला विनंती राहील की जर लोन घ्यायचं असेल तर प्रथमतः तुम्ही ज्या महाराष्ट्र सरकार किंवा सरकारी बँक आहेत, म्हणजे एसबीआय बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, या बँकांचं कर्ज घ्या. पतसंस्था पण ह्यांच्याच जोडीला बसलेल्या आहेत. जे फायनान्स कंपन्या आहेत, पतसंस्था काय त्यांचाच बाप आहे. या ठिकाणी तुमच्याकडून बऱ्याच टाईपच्या काय काय इतकं सहाय्य घेतलं जातात. याचा निधी, त्याचा निधी, याचा निधी, त्याचा निधी. फोरक्लोज करताना सुद्धा एवढ्या पद्धतीने हे केलं जातं की तिथे सुद्धा तुम्हाला 30 ते 35% व्याज आकारलं जातं. त्याच्यामुळं आपण व्याज घेताना आपण हे भान ठेवलं पाहिजे की आपण कशा पद्धतीचं लोन कुणाकडून घेतो. आता लोनचे प्रकार किती आहेत? होम लोन आहे, कार लोन आहे,
त्याच्यानंतर पर्सनल लोन आहे. पर्सनल लोन ह्या सरकारी बँका आता देत नाहीत. कार लोन जरी घेतलं तरी त्याच्यावर हायर पर्चेस हे त्या बँकेचं असतं किंवा त्या फायनान्स कंपनीचं असतं. हायर पर्चेस त्या गाडीवरती असतं. त्याच्यानंतर तुम्ही आणखी कुठल्या पद्धतीचं समजा गोल्ड लोन असेल, म्हणजे गोल्ड लोन आपले हे मनप्पुरम आणि मुथ्थूट फायनान्स हे गोल्ड लोन करतात. तर ते तर काय सेक्युर्डच असतं. तुमचं गोल्ड तिथे असतं. तुम्हाला 75% ते 80% पैसे दिलेले असतात. तुमचे हप्ते मिस झाले तर ते त्याचं ऑप्शन करून ते विकूनही टाकतात. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही लोन घेता, होम लोन घेत असाल, त्यावेळेस तुम्ही निश्चित मात्र ते मोठ्या टप्प्याचं लोन असतं. 15 वर्ष किंवा 20 वर्षाचं असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं की बँकाचं सिलेक्शन करा. आता सगळ्यात जास्त टॉपची बँक कोणती आहे? SBI. व्याजाचा दर काय? 8.40%. दुसरी बँक कोणची आहे? HDFC. व्याजाचा दर काय? 9% तिसरी बँक कोणची आहे? ICICI. चौथी कोणची? ऍक्सिस आहे. आणि याच्यामध्ये काय असतं की फ्लेक्झिबल लोनचं तुमचा EMI त्यांनी कॅल्क्युलेट केलेला असतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्रास होणार नाही किंवा तुमचं इन्कम कुठल्या पटीत आहे हे सगळं चेक करून ह्या बँका तुम्हाला देतात. आणि त्याच्यामुळे त्यांचं दरसाल जे व्याज आहे दसादसे ते 8.40%, 50%, 60%, म्हणजे 8.5%च्या पुढे नाही. पण हेच जर तुम्ही लोन फायनान्स कंपन्यातून घेत असाल तर तेच लोन तुम्हाला म्हणजे साधारणतः 10% 19% पर्यंत असतं. 10% नसतं. आत्तामध्ये मला वाटतं 2016-17 मध्ये काहीतरी व्याजाचा दर 0.5% कमी केला होता फायनान्सने. तर त्याच्यामध्ये 11% वाल्यांनी 10.5% केलं होतं. पण हायेस्ट फायनान्स लोन हे तुम्हाला डॉक्युमेंट कमी असल्यामुळे 19% हे लोन तुम्हाला दिलं जातं. आणि हे लोन घेत असताना तुम्ही बँकेचं नाव, बँकेची विश्वासार्हता किंवा बँक किती दिवसापासून मार्केटमध्ये आहे, कुठली बँक आहे, कुठलं फायनान्स सेक्टर आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही कुठलीही घाई न करता, घर असो, गाडी असो, तुम्हाला काय सोनं घ्यायचं असेल तरी ह्या कुठल्याही गोष्टींमध्ये घाई न करता ह्या सगळा पूर्ण डाटा तुम्ही चेक करायचा आहे. नसेल तर तुम्ही एखाद्या अकाउंटंटची पण मदत घेऊ शकता. ह्याच्यामध्ये लगेच घाई करण्याचं काही कारण नाहीये. आता गोल्ड लोन जरी म्हटलं तुम्ही तर मुथ्थूट फायनान्स आणि आपले मनप्पुरम म्हणजे 9% व्याज घेतात जवळ. बघा तुम्हाला काय सांगतात की 1% महिन्याला आहे, म्हणजे साधारणतः 9 ते 12 म्हणजे ऑन अन ॲव्हरेज ते 9-10%च्या आसपास दसादसे दरसाल दर शेकडा म्हणजे 1 वर्षासाठी तुमच्याकडून 9 ते 10% व्याज घेतात. ठीक आहे, 1 वर्षासाठी ठीक आहे, परवडतंय, ते काही प्रॉब्लेम नाही. कारण तिथं त्यांनी काय केलं असतं, सिक्युरिटी म्हणून आपलं गोल्ड ठेवलेलं असतं. आता जे आपण 2 व्हीलर 4 व्हीलर व्हेकल लोन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही आता भरपूर फायनान्सच्या कंपन्या झालेल्या आहेत. भरपूर तुम्ही ढिगाने तुम्हाला फोन येत असतील रोज. म्हणजे TVS फायनान्स असेल, एअरटेल फायनान्स असेल, बजाज फायनान्स असेल, टाटा कॅपिटल असेल, बरेच इतके लोन देणारे झालेले आहेत की त्याला लिमिट नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी गाडी घेता, गरज नसेल तुम्हाला जर 4 चाकीची तर घेऊ नका. कारण बँका ज्या आहेत त्या बँका तुमच्याकडून 9% पर्यंत व्याजदर घेतात. म्हणजे HDFC असेल, ICICI असेल, ह्या ब्रँडेड बँक आहेत. SBI तर गव्हर्नमेंटचीच बँक आहे. त्याच्यामुळे ह्या 9% पर्यंत व्याज घेतात. परंतु हेच फायनान्स, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्या तुमच्याकडून 26% पर्यंत ह्या गाडीवरती लोन म्हणजे व्याजदर आकारतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर कदाचित गरज नसेल, तुम्ही जर कुठे जॉबला असाल, आठवड्यातून एकदा गाडी बाहेर काढत असाल, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही ओला उबेर करा किंवा एखादी गाडी भाड्याने करा, ती तुम्हाला परवडेल. कारण तिचा जो येणारा हप्ता आहे त्या हप्त्यामध्ये तुम्ही फिरून येऊ शकता. याच्यासाठी तुम्हाला, आणि गाडीची इन्व्हेस्टमेंट कशी असते तुम्हाला सांगतो, ही डेड इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे आज जर तुम्ही एखादा मोकळा प्लॉट घेतला इकडं पुण्याच्या आसपास, समजा एक 10 लाख रुपये गुंठ्याचा एक प्लॉट घेतला 1 गुंठ्याचा, तर त्याची व्हॅल्युएशन ही वाढत जाणार आहे 10 ते 15 पासून. पण तुम्ही आज जर 15 लाखाची गाडी घेतली किंवा 10 लाखाची, एक मिडल क्लास माणूस समजा स्विफ्ट डिझायर घेईल, त्याच्यानंतर एखादी वॅगनर घेईल किंवा XYZ आल्टो वगैरे गाडी घेईल, एक समजा 5 ते 10 लाखाची गाडी घेतली, तर तिची व्हॅल्युएशन दरवर्षी 10% घसरत जाते. म्हणजे जर तुम्ही साधारणतः 10 लाखाची गाडी घेतली आणि 5-7 वर्षांनी विकायला गेले, त्याची 2-2.5 लाख व्हॅल्यू, ती बी ॲज पर कंडिशन्स, म्हणजे कुठे ठोकलेली, धडकलेली किंवा काही तिला झालेलं नसावं, तिचा इन्शुरन्स व्यवस्थित असावं, तिची टायर कंडिशन चांगली असावी, तिची इंजिन कंडिशन चांगली असावी, तर तेवढी व्हॅल्यू येते. कारण गाडीचं आज ऑन एन ॲव्हरेज तिचं लाईफ 15 वर्ष दिलेलं आहे आणि एक्सटेंड करून तुम्ही 5 वर्ष पुढे तिला RTOच्या याने पासिंग करू शकता. त्याच्यानंतर गाडीचं लाईफ संपतं. पण तसं जर तुम्ही जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा FD मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर त्याचे तुमच्या पैशाला पैसे लागूनच येणार आहेत.
त्याच्यामुळं माझं या मध्यम वर्गाला, कारण माझं नेहमीच सांगणं असतं, आपल्या माझी जी युट्यूबरची स्टार माझाची जी फॅमिली आहे, सॉरी महाराष्ट्र माझाची जी फॅमिली आहे, त्यांना कसं आहे की आपलं एक आपुलकीचं बंधन आणि एक नातं झालेलं आहे. त्याच्यामुळे मी वारंवार नेहमीच या आपल्या मिडल क्लास फॅमिलीसाठी हे असे व्हिडिओ का घेऊन येतो की त्यांनी डोळे उघडून बघावं एकदा, की आपण कुठलीही गोष्ट घरात घरात गरज नसताना जर घेतली तर त्याचं मात्र आपल्याला दुःख खूप भोगायला लागतं. आणि ते एक EMIचं वजं आपल्या हे नेहमी डोक्यावर बसलेलं असतं. त्याच्यामुळे मित्रांनो, लोन घेताना खूप केअरफुली घ्या. क्रेडिट कार्ड जर वापरत असाल तर क्रेडिट कार्डचं पण तुम्हाला एक फंडा सांगून ठेवतो याच्यामध्ये. समजा तुम्ही क्रेडिट कार्डची तुमची तारीख, जनरेटची तारीख होण्याची आहे 15. आता समजा आज किती पुढचा महिना धरू आपण, ऑक्टोबर 15ला जर तुमचं बिल 10,000 रुपये जनरेट झालं, त्याच्यावरती तुम्हाला एक काहीतरी 800-900 रुपये भरायचे. आता त्याचा 15 दिवसाचा एक्सटेन्शन पिरियड असतो आणि तुम्हाला त्या 10,000वरती समजा 10,019 किंवा 20 पैसे किंवा 5 पैसे भरायचे. तर साधारणतः काय वाटतं, एक मध्यमवर्गीय किंवा एखादा बिझनेस करणाऱ्या माणसाला, चला 10,000 रुपये आपण भरले, वरचे 5 पैसे, 10 पैसे, 15 पैसे, 19 पैसे हे कुणीही पाहत नाही. परंतु मित्रांनो, जेवढी पॅनल्टी असते, तुम्ही 1 पैसा जरी वरचा भरला नाही, म्हणजे 10,000 1 पैसा असेल, तो 1 पैसा जरी तुम्ही भरला नसेल तरी तुम्हाला समजा जर त्याची 800-900 1000 रुपये पॅनल्टी असेल तर तेवढी पॅनल्टी तुम्हाला पुढच्या बिलामध्ये लागून येते. त्याच्यामुळं केअरफुली आपण कुठल्याही ॲपवरून पैसे भरत असताना, गुगल पे वरून पैसे, UPI ट्रान्झॅक्शन करत असाल, बँक ट्रान्झॅक्शन करत असाल, तर पहिले ती जी लायबिलिटीची अमाऊंट आहे, जर 10,000 असेल तर 10,000 त्याच्यामध्ये तुम्ही भरून टाका आणि गुगल पेच्या थ्रू तुम्ही आणखी 10 रुपये एक्स्ट्रा भरा, म्हणजे तुमचं 9 रुपये मायनसमध्ये त्यांच्याकडून येणं राहील, परंतु तुम्हाला ह्या दगाफटका बसणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरोखर मला कमेंटमध्ये लिहा. आणि चॅनलला मी याच्यामुळे सांगतो की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.